देखिए सहारा सिटी न्यूज की खास खबर। कोनगांव ग्राम पंचायत में उपसरपंच के पद पर अनिकेत म्हात्रे। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के सभागृह नेता ने क्या कुछ कहा, देखिए आगे। काय सांगाल या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये काहीतरी आरोप करण्यात आलेला होता, मात्र आता झालेला आहे. काय सांगाल कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली? जो काही इलेक्शन झाला हा ग्रामसेवक आणि अध्यक्षाच्या निरीक्षणाखाली झाला आणि या इलेक्शनमध्ये काहीच असं काही गोंधळ नाही. सर्वांनी मतदान केलं आणि जो आहे ते लिगली सर्वांसमोर निर्णय झाला. आज उपसरपंच पदासाठी माझी निवड झाली आहे आणि मी या निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे किंगमेकर वरुणदादा पाटील तसेच आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यांचे सर्वांचा आभार मानतो आणि मला एकूण 9 मतदान पडली. सरपंचाला पकडून मला 9 मतदान आहे, समोरच्याला 8 पडली. जे काही मतदान मोजणी झाली ती त्यांच्या समोरच झाली आहे आणि त्यांच्या समोरच झाल्यामुळे काय त्याच्यात काय फेरबदल झाला नाही आहे आणि जे काय निर्णय आहे तो ग्रामसेवक आणि अध्यक्षांनी दिलेला आहे. त्यांचा आता काय विषय असेल ते आपल्याला माहिती. काय सांगाल या ठिकाणी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोण ग्रामपंचायत ही भिवंडी तालुक्यातली एक मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये गेले 3.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं परिवर्तन पॅनल आणि शिवचेरोबा संघटना हे युतीमध्ये काम करत होते आणि या आधीचे जेवढे काय उपसरपंच झाले ते या युतीमधले झाले. यावेळेला शिवचेरोबाचा क्रमांक होता. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा क्रमांक आहे, तुम्ही कुठलाही उमेदवार उभा करा, आम्ही त्यांचं समर्थन करतो. परंतु त्यांनी कुठलाही रिप्लाय दिला नाही आणि शेवटच्या क्षणात सांगितलं की आमचं आम्ही बघून घेऊ. तर भारतीय जनता पार्टी ही कुठे थांबणारी किंवा झुकणारी पार्टी नाही. त्या अनुषंगाने आम्ही आज अनिकेत म्हात्रे हा भारतीय जनता पार्टीचा युवा तरुण याला उमेदवारी दिली आणि आज सरपंच असतील आणि सदस्य असतील यांच्या आशीर्वादाने त्याचा विजय झालेला आहे. आज रूपरेषा बघाल तर दिसताना 7, 8, 9 असे उमेदवार दिसत होते, परंतु या लोकांना समजत नाही की संविधानाने प्रत्येकाला मतदान स्वतःच्या मनाने करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जेवढे काही मतदान झाले त्यातले जे काही मतदार आहेत त्यांनी 9 मतं अनिकेत म्हात्रेला दिली आणि आज मतं त्यांना मिळाली. आता कोणी मतदान कोणाला केलं हा कोणी सांगून करतो का? तर त्यांचा संशोधनाचा विषय त्यांनी करत राहावं. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे विजयी झालेला आहे आणि आज तुम्ही पाहत असाल की 3.5 वर्ष कुठल्याही बाहेरच्या नेत्याने या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही इंटरफेअर करून दिलं नव्हतं. परंतु या निवडणुकीमध्ये आज एवढे वरिष्ठ पदाधिकारी, आज एवढ्या मोठ्या पदावरती काम करणाऱ्या लोकांना आज ग्रामपंचायत उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये एवढा वेळ देणं किंवा काम करणं, त्याच्यापेक्षा आम्हाला या गावासाठी निधी दिला असता तर त्यांचे देखील आम्ही आभार मानले असतील. परंतु या गावात जी काही गावात शांतता होती, जी एकता होती, ती एकता कुठेतरी संपवण्याचं काम या एका वरिष्ठ नेत्याने केलेलं आहे आणि त्याचा मी निषेध करतो. आम्ही प्रत्येकाला आम्ही 1 महिनाभर त्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आम्ही त्यांना विनंती करत होतो, तुम्ही द्याल तो उमेदवार, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. परंतु तेव्हा बोलतो ना गर्वाचे घर खाली, ते आज खाली झालेलं आहे आणि गावामध्ये आपण जे दिसतात याच्या पुढे कामं जी झालेली आहे त्याच्या आधी आणि याच्या पुढे देखील अशी विकास कामं होतील आणि आम्हाला विश्वास आहे की या गावातली लोकसंख्या जी आहे, जे मतदार आहेत ते आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्या आत्मविश्वासाने काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सरपंचाच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही काम करणार आहोत. आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे नेते कपिल पाटील साहेब असतील, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे डाके साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी सरपंचांच्या नेतृत्वामध्ये कोणगावमध्ये विकासाचा जो आता आपण बघत असाल यापूर्वीचं कोणगाव आणि आताचं कोणगाव कुठेतरी बदल लोकांना दिसतोय आणि त्या अनुषंगाने लोक आमच्या पाठीशी आहेत.
मी पुन्हा एकदा सर्व सदस्यांचं आणि सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो आणि उपसरपंच अनिकेत म्हात्रे यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोबा जे तुमच्या गावामध्ये विरोधक होते, त्याला जास्त मताचं म्हणणं आहे की आम्हाला 9 मतं मिळालेली आहेत, तुम्हाला 7 मिळालेली आहेत. अरे त्यांचे नेते मूर्ख आहेत. त्यांच्या समोर चिठ्ठ्या दिल्या मतदानाच्या, त्यांनी मतदान केलं, त्यांच्या समोर पेटी उघडली, त्यांच्या समोर मोजल्या. आता त्यांच्यातनं कोणी गद्दारी केले त्यांनी शोधावं ना. आरोप याच्यावर त्याच्यावर करायची गरज काय?